हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता मी टी व्हीवर मस्त वेबसिरीज लावलेली आहे, म्हणजे शॉर्ट फिल्म लावलेले आहेत. मी ते बघते आहे, सोबतच दाल खिचडीची तयारी करते आहे. श्रेया 2-3 दिवसापासून म्हणते आहे की दीदी दाल खिचडी कर, दाल खिचडी कर. तिला माझ्या हातची दाल खिचडी खूप आवडते. आणि दाल खिचडी म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल वगैरे असते तशी नाही, जे मसाले भात, फोडणीचा भात, म्हणजे मसाले भात जो असतो त्याच्यामध्येच तिचं म्हणणं असतं की डाळ टाका. तिला मसाला खिचडी खूप जास्त आवडते. सो मसाला खिचडीचं तिचं 2-3 दिवसापासून चाललेलं होतं. तर आई म्हणली की मसाला खिचडी कर. म्हटलं ठीक आहे, मी मसाला खिचडी करते. याआधी मी शॉर्टमध्ये रेसिपी सांगितली होती, तेव्हा बऱ्याच जणांचं होतं की डिटेल रेसिपी सांगते. मला आत्ता आठवलं म्हणून म्हटलं चला. नाहीतर व्हिडिओचं व्लॉग्स वगैरे असं काही प्लॅनिंग नव्हतं. आई आणि प्रिशू मंदिरामध्ये गेलेले आहेत. मी आता मसाला खिचडीची जी काय आहे बेसिक ती तयारी करून घेते. आम्ही तुम्ही जर नोटीस केलं असेल तर जे मसाले असतात, गोडा मसाला असेल, काळा मसाला असेल किंवा गरम मसाला वगैरे असेल, हे आम्ही अजिबातच यूज करत नाही. म्हणजे भाज्यांमध्ये सुद्धा नाही आणि कशातच नाही. कारण मसाल्याचं शक्यतो आम्ही कोणी खातच नाही आणि जास्त स्पायसी किंवा जास्त ऑइली वगैरे असंही खात नाही. त्याच्यामुळेच सिंपल जे काही आहे माझी रेसिपी ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर मला अद्रक आणि लसूण टाकून खूप जास्त आवडते, पण श्रेयाचं असं असतं तिला लसूण अजिबातच नाही पाहिजे, तिला अद्रकसुद्धा अजिबातच नाही पाहिजे, तिला सिंपलच पाहिजे असतं. सो म्हटलं चला आता तसं करूयात. पण मी आता तयारी करते. आधी तर टी व्हीवर आता शॉर्ट फिल्म लावलेली आहे, ती चेंज करते, मला आवडली नाही आहे. काहीतरी इंटरेस्टिंग लावते आणि मग बाकी बेसिक तयारी करता टी व्ही बघते आणि त्याच्यानंतर मग बाकी पूर्ण तुमच्यासोबत जे आहे मसाला खिचडी ती शेअर करते व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. सो आता मी इथे ना छोटा एक टमाटर घेतलेला आहे, कांदा घेतलाय आणि एकच बटाटा घेतलेला आहे आणि 3-4 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. आता मी या ग्लासच्या मेजरमेंटने ना 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि एका वाटीच्या मेजरमेंटने, या वाटीच्या मेजरमेंटने मी डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली आणि माझं चिरायचं जे होतं ते चिरून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तेल छान तापवून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी वगैरे टाकते. बाकी मी काहीच टाकणार नाहीये, जे काही सिंपल आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. जिरं मोहरी वगैरे टाकून घेतली, ते छान झाल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे आणि ना मी जे लसणाच्या कळ्या काढून घेतलेल्या होत्या त्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहे. खरंच खलबत्त्यामध्ये ठेचल्याने खूप छान चव येते. खरं तर हिरवी मिरची आणि अद्रक असतं तर मी तेही घेतलं असतं, पण ते नव्हतं, त्याच्यामुळे मी स्किप करते. ते टाकलं तरी सुद्धा चालेल, खूप छान टेस्ट येते. आणि कांदा छान झाल्यानंतर मी लसण टाकून घेतलं आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. यालाही छान परतू देते. याच वेळी ना मी याच्यामध्ये मीठ टाकते, जेणेकरून टोमॅटो लवकर होतात. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे. आता त्याला सुद्धा छान परतून घेते. यावेळेस मीठ टाकल्याने काय होतं, ते लवकर शिजायला मदत होते. बाकी मी नंतर नाही टाकत, याच वेळी मीठ टाकून घेते. हे सुद्धा ना मी छान परतून घेते आहे. आणि हे व्यवस्थित परतल्यानंतर मग याच्यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात, जसं हळद टाकलेली आहे थोडीशी. आता ही ना आमची घरची हळद आहे. घरची हळद म्हणजे हळकुंड आणून केलेली हळद आहे आणि तिखट सुद्धा मिरच्या आणून केलेल्या आहेत. सो जास्त तिखट आहे. खरं तर मला तिखटाचा अजिबात अंदाज नव्हता, कारण यावेळेच्या मिरच्या वेगळ्या होत्या. तरी सुद्धा मी माझ्या अंदाजाने तिखट टाकलेलं आहे आणि याला छान परतून घेते. आणि त्यानंतर जे डाळ तांदूळ धुतलेले होते एकत्र, ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे ना ट्रायपॉड नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढं आहे तेवढं दाखवलेलं आहे. हातामध्ये मोबाईल घेऊन ते छान परतून घेतल्यानंतर ना मी जेवढं डाळ तांदूळ घेतलेलं त्याच्या डबल मी पाणी टाकलेलं आहे. आता याला छान उकळी काढून घेते. आत्ताच मी खिचडी टाकली, बघताय घाम, खूप डेंजर गरमी होतं. त्याने माझी टिकलीसुद्धा पडली. आता आधी टिकली लावते, कारण हे खूप विचित्र दिसतंय. आणि मी शॉर्ट फिल्म लावली होती, ती काय मी बघू शकली नाही, कारण शेवटी ते संपला एपिसोड आणि मी लावून दिली आहे खिचडी. आता उकळी येण्याचा वेट करते आहे, पाणी उकळी आल्यानंतर. कारण आधी काही पण पाणी उकळायला ठेवलं नव्हतं, डायरेक्ट फोडणी दिली. उकळी आल्यानंतर मी झाकण लावेल. आता तारक मेहता सुरू आहे. पहिलं तर मस्त फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग टिकली वगैरे लावते आणि बस प्रिशूला आवाज देते, कारण प्रिशू बाहेर आहे. हरिपाटावरून आली आणि बाहेरच तिचं खेळणं चाललं आहे. सो आता तिला आवाज देते आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. खिचडी माहिती नाही कशी होणार आहे, कारण तिखट नवीन आहे. मी
अंदाजे तर टाकलं, आता कसं होईल ते मला माहिती नाही आहे, पण जशी कशी झाली ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता याला मी झाकण लावून मीडियम आचेवर होऊ देते. सो आता मी कुकर लावलेला आहे. आता त्याला थोडं मीडियम फ्लेमवरच होऊ देते शांत. त्याने खूप छान खिचडी शिजते आणि टेस्ट तर आता झाल्यानंतर कशी झाली आहे काय ते तुमच्यासोबत शेअर करेलच. मस्त मी चेहरा वगैरे धुतला, छान टिकली वगैरे लावली. आता मस्त तारक मेहता बघते, सोबतच एडिटिंग फिनिश करते. खरं तर मी म्हटलं होतं की प्रिशूला आवाज देते, पण प्रिशू घरात आल्यावर काहीच करू देणार नाही, म्हणून एक 15 मिनिटाची काय ती माझी एडिटिंग आहे ती फिनिश करते आणि त्याच्यानंतर तिला बोलवते आणि मग बाकी खिचडी कशी झाली आहे काय वगैरे हे सगळं तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. माझी सोनूली घरी आली. कुठे गेला होता सोना तू? बघा माझ्या पिल्लूचं पिलो. ABCD म्हण. A B C D E F G H I J K L M N O P. चप्पल नंतर काढ. P. बघा स्वतःच्या हाताने चप्पल काढता येते मॅडमला. आता झालं काय ABCD म्हणून सोना? म्हण ABCD म्हणून दाखव तू. आता काय माझ्याजवळ यायचं आहे का? काय आईस खायचं असते का? मी व्हिडिओ एडिट करत बसले होते तेव्हा मला एक गोष्ट आठवली आणि म्हणजे मला एक गोष्ट सांगायची होती. खरं तर 2-3 दिवस आधीची गोष्ट आहे. तेव्हा मी ब्लॉग शूट करत नव्हती, पण मी प्रिशूच्या काही क्लिप्स घेतलेल्या आहे त्या पुढे शेअर करते. त्याआधी ना हाच तो माझा माईक ज्याची खूप जणांना कंप्लेंट आहे. हा डिजिटेकचा आहे, म्हणजे याचा आउटर कवर वेगळा आहे, हे पाऊच मिळतं त्याच्यासोबत एक, आणि हा असा माईक आहे. खरं तर डिजिटेक ही खूप चांगली कंपनी आहे, त्याचे खूप छान छान प्रोडक्ट्स आहे. कारण डिजिटेकचं माझ्याकडे स्टँडसुद्धा आहे जे माझ्या LED लाईटला लावलेलं आहे शॉपमधल्या. सो खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. डिजिटेकची क्वालिटी खरंच खूप छान असते, पण ना या माईकचं मला काहीतरी कळत नसेल बहुतेक, त्याच्यामुळे असा इश्यू होतो आहे. जसं मी लास्ट तुम्हाला काही ब्लॉगमध्ये सुद्धा एका ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं. तर हो हाच तो माईक आहे. खूप छान आहे, खूप अफोर्डेबल प्राईज आहे, पण मला याचं गणित जमत नाही आहे. एक तर मोबाईलचा इश्यू असेल किंवा मग ह्याचा. तर प्रिशू मॅडम आता घरी आलेले आहे, त्यांचं लर्निंग सुरू आहे, मी तिचं लर्निंग घेत आहे. आणि आता पुढे मी तुमच्यासोबत खिचडी व्हायची आहे, पुढे तुमच्यासोबत आता मी प्रिशूच्या त्या शूट केलेल्या होत्या त्या क्लिप शेअर करते. टीव्हीचा आवाज म्यूट कर. पेन हलवली म्हणजे काही फुकट येते का? पेन हलवला. कुठे गेले बाबाचे पेन? पेन हलवलं हो. पेन हलवला कसे हल? कोण हलवला मा? कोण हलवला हो मा? कोण हलवला हो? कोणी हलवला? कोणी हलवला? तू हलवला का? मी कधी हलवला? शेण हलवला. पेन हलवून दिला हो. हो पेन हलवलं. शैयानं नाही हलवला, तू हलवला पेन. पेन आहे हो मा. नवीन घेऊन दे मला. नवीन घेऊन देतो. नवीन घेऊन देशील. नवीन देशील. नवीन घेऊन देशील. हो शे. पैसे आहे का? पैसे पैसे आहे. आहे पैसे तर आहे. आहे पैसे. पैसे कुठे आहे? पैसे कुठे आहे? पैसे आहे ना. आहे कुठे आहे पैसे? हे त्याचे पैसे आहे ना पेन त्याच्यात. हरवला तर किती मस्त सांगून राहिली. पेन हरवला ना. पेन हरवला ना. खूप मस्त होतं. प्रिशू कसा बाबाचा पेन हरवला ना तू? कशा आईला सांग. पेन हरवला का? पेन हरवला. हरवला पेन. पेन हरवला. हरवला म्हणते अजून. पेन हरवला. हो अजून. हा पेन हरवला. पेन हरवला. हो का?
काही नाही होत, जाऊ दे. तुझं म्हणते जाऊ दे. पेन हरवला. नवीन घेऊन देईन म्हणा तुम्हाला. शिवाली पेन नवीन आण ना मग. पैसे नवीन आणता पेन हो नवीन आणता ना. पैसे आहे काय? बाबा आता समोरच्या पैसे? खिशात आहे वाटते पैसे. पैसे आहे काय? कुठे आपण पैसे आहे ना. असं समोरच्या खिशात आहे का आता? हो का? आता मागच्या खिशात नाही ठेवत वाटते पैसे. हा, हा. पिल्लू सांग बाबाला नवीन आणून देतो म्हणा तुम्हाला दुकानातून. नवीन नवीन आणून देतो का? हा, पेन आणून दे नवीन. दुकानातून आणून देतो म्हणा. आणून देत दुकानातून. दुकानातून हो. नवीन आणून देतो बाबा. ओके ओके. बाबा म्हण बाबा ओके. मी आणू मा पेन घेऊन येऊ. काय शोधून नाही मी म्हटलं हे काय करून नाही. पिशू बाबाला म्हणा बाबा मी नवीन आणून देतो. ओके बाबा ओके. पिशू बाबाला ओके कर. बाबा ओके. नवीन पेन आणून देतो ओके. पैसे पण आणून देता का? ओके. पैसे पैसे ओके नाही. म्हणा. हो. ओके म्हण ना. अगं ओके म्हणा बाबा. ओके ओके ओके. हो आणून दे. हो आणून देतो. बिस्किट आणायचं आहे तेव्हा ते पेन आणून देते. आणण्याची का त्यावेळेस बरं आणते. हो आणते. हरवला माझं पेन हो. पैसे आहे काय? पैसे आहे ना तिच्याचं. कुठे आहे पैसे? अच्छा त्याच्यात आहे का पैसे? हो ना मा पैसे आहे ना तुझ्याजवळ. झाला आता कौतुक करून. पेन हलवला तू बाबाच्या. बाबाला सॉरी म्हटलं का तू? पैसे आहे का पैसे? बरं दुकानातून पेन आणून दे बाबाला नवीन. बाबाचा पेन हरवला ना तू. काय बोलता ग तू? पैसे नाही. आताच होते पैसे. मग कुठे गेले पैसे तुझे? अच्छा त्याच्यामध्ये गेले का? बरं 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 काही नाही होत. हो पण तू माझ्या पेन आणून दे. हो का? बरं नवरी कशी चालते? नवरी कशी चालते चालून दाखव ना. नवरी कशी चालते? दे दे मग दे. हे, तिचे हे. ड्रेस बरोबर कर बरं तिचा. ओके 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 ओके. दिला म्हणा तुमचा पेन. पेन दिला हो पेन दिला हो. थँक्यू म्हणा म्हणा मला. थँक्यू थँक्यू. सो बघितलं तुम्ही प्रेशूचं. आता खिचडी सुद्धा झालेली आहे. श्रेया येतच असेल. सो ती आल्यानंतर मी तुम्हाला खिचडी वगैरे दाखवतं. त्याआधी ना मला हे सांगायचं होतं. आजचा हाच व्हिडिओ खरं तर बघत होते मी. हे जे आहे ना माझं जे ज्वेलरी टॅनिंग होतं हे बघा असं केल्यावर हे खूप एक्स्ट्रीम दिसते. खूप विचित्र दिसते. तर ना तिथे अकोल्याला जे होते मी 2-3 दिवस तिथे सगळे रिलेटिव्स वगैरे होते. त्याच्यामुळे मग माझी म्हणजे कोणी काय म्हणणार नव्हतं पण तरीसुद्धा मला मजबुरीने मंगळसूत्र घालावंच लागलं. आणि त्याच्यामुळे ना हे जे आहे ते अजून जास्त वाढलं. कारण माझ्या लग्नातलं मी घालत नाही. जसं तुम्हाला याआधी सांगितलं तसं अजिबातच मी ते घालत नाही. मी ते कपाटामध्ये ठेवून दिलेलं आहे. मी त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. पण मी एक घेतलेलं होतं जे तुम्हाला म्हटलं ना मी आईबाबांनी घाईघाईत जाऊन माझ्यासाठी ते आणलं. कारण खूप सुंदर असं नेकलेस टाईपच होतं ते. पण ते मंगळसूत्रच आहेत. सो ते मी 3-4 दिवस कंटिन्यू घालून होती. आणि त्यात घाम खूप येत होता. कारण अकोल्याला गरमी डेंजर लेवलची आहे. खूप गरमी होत होती. त्याच्यामुळे घाम खूप येत होता. आणि त्याच्यामुळे ना हे जे थोडंफार कमी झालेलं होतं ते अजून जास्त वाढलं. आता तुम्ही बघताय असं केल्यावर ना ते खूप जास्त दिसते. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की माझं वजन वाढलं परत. मी जे काही ते जे ड्रिंक वगैरे आहे ना ते पिऊन जे वजन कमी केलं होतं तर माझं 3 किलो वजन कमी झालेलं होतं. आणि आता मी 2 किलो परत वाढवलं. म्हणजे 2 किलो माझं परत वाढलं. कारण 15-20 दिवस झाले असतील मी ते पाणी घेतलेलंच नाही आहे. आता फायनली मी डिसाईड केलेलं आहे की आता ते बंद करायचं नाही अजिबात. कारण काय होतं आहे तिथे 4ही दिवस म्हणजे जे येईल ते खायचं, भरपूर खायचं आणि
असं जे लग्नातलं एन्जॉयमेंट असतं ना ते मी फुल केलं. मी खूप काही खाल्लं आणि असं सगळं. आणि त्याच्यानंतर पण इकडे आल्यानंतर तब्येत बरी नव्हती माझी, जसं मी तुम्हाला सांगितलं 3 दिवस. त्याच्यामध्ये पण खूप काही काही खाल्लं मी, म्हणजे एवढं जास्त माझं जंक फूड वगैरे खाण्यात येतं. त्याच्यामुळे तुम्हाला आता जाणवतच असेल तर परत जास्त गेन झालेलं आहे. आणि त्याचे जे प्रिकॉशन्स असतात, त्याची जी काळजी घ्यायची असतात ती मी काहीच करत नाही आहे. लाईक एक्सरसाइज असेल, चालणं फिरणं असेल. ते आता माझ्या शॉपचं जे पूर्ण व्यवस्थित सेटअप लागल्यानंतर मी डिसाईड केलं, आईला मी आजच बोलले की आपण आता थोडं कंटिन्यू वॉकिंग वगैरे हे सुरू करू, कारण तिला पण गरज आहे. वेट लॉससाठी नाही, तिला तिच्या हेल्थसाठी गरज आहे आणि मला वेट लॉससाठी गरज आहे. सो ते करण्याचं माझ्या डोक्यात सुरू आहे. तुम्ही पण मला मोटिवेशन द्या, कारण असं होतं आहे सुरू करते मध्येच बंद करून देते. आणि मला बऱ्याच जणांच्या इन्स्टावर हे सुद्धा येतात की त्या पाण्याने वगैरे काही होत नाही, पण त्या पाण्याने मला ट्रॅजिक डिफरन्स जाणवलेला. तुम्हालासुद्धा जाणवलं असेल. मला बऱ्याच जणांच्या कमेंट्सही होतात की तुझ्या फेसवर वगैरे क्लिअरली जाणवतं येते की खरोखर त्याचा फरक होता. सो ते आता मी रेग्युलर प्यायला सुरू करणार आहे. आता श्रेया पोहोचतच असेल, सो आता मला जेवण वगैरे करायचं आहे. फ्रिशच्या मस्त्या वगैरे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. बाकी पुढे ती आल्यानंतर खिचडीच वगैरे काय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आता ना मी माझं काम करत बसले होते आणि बघा हे माझ्या मांडीवर येऊन बसले. कशा अवस्थेत येऊन बसलं बा. मी उशी घेऊन मस्त माझं काम करत होती आणि हे माझ्या मांडीवर येऊन बसलं. काय आहे सोना? बरं तुला भाऊ झाला ना? कुठे झाला भाऊ? हे बघा कुठे झाला भाऊ? कुठे झाला? कशा झाला भाऊ? काय केलं तू? बदमाशी केली ना? बदमाशी केली? कशी बदमाशी केली? स्वतःच बदमाशी केली ना? अशा इथं मस्त सुरू आहे. आता तुझं नाव काय आहे ग? काय नाव आहे तुझं? काय करत आहे? ब्रश करत आहे. आत्ता करते. जेवण झालं तुझं? नाही झालं प्रिशू तुझं जेवण? कुठे चालला सोना तू? माझ्या मुलीचं ब्रश करायचं चाललंय. आता जेव्हापासून हा सोफा घरी आलाय ना तेव्हापासून असं होतंय, बसायचं असेल सोफ्यावरच बसायचं, जेवायचं असेल सोफ्यावरच जेवायचं, आणि व्हिडिओ एडिट करायचा असेल सोफ्यावरच करायचा, चिल करायचं असेल थोडंसं सोफ्यावरच करायचं, चहा प्यायचा सोफ्यावरच प्यायचा, आणि व्हिडिओमध्ये बोलायचं आहे सोफ्यावरच बोलायचं आहे. शॉपमध्ये होता तेव्हाही मी एनी टाईम याच्यावर बसून राहत होती, जेही काय माझं काम करायचं आहे ते, म्हणजे क्लायंट नसताना. आणि घरी आलाय तेव्हापासून असंच होत आहे. माझंच नाही सर्वांचं तेच होत आहे. कारण काय आहे, ते दरवाजाला अडतोय, कारण जागा कमी असल्यामुळे. त्याच्यामुळे चेअर तिकडे ठेवलेले इकडे येऊच शकत नाही आहे. आणि जे रिलॅक्स चेअरवर बसून वाटतं किंवा असं छान टेकून वाटतं ना, ते बेडवर वाटत नाही किंवा दुसरीकडे कुठं भिंतीला टेकून पण वाटत नाही. त्याच्यामुळे आमचं बसताना एनी टाईम इथेच असते. आता इथे ना आमच्या घरातले सर्वात 2 लहान लेकरं मस्त बॉल खेळत आहे. कारण प्रिशू आल्यानंतर प्रिशू श्रेयाला गुंतवणार म्हणजे गुंतवणारच. मस्त त्याचं बॉल खेळायचं चाललंय आणि खेळण्यापेक्षा जास्त तर जोरात बॉल फेकून मारत आहे. आणि त्यानंतर खिचडी आईचं वाळायचं झालेलं होतं, इथे सुद्धा तिला मध्ये मध्ये करायचं आहे. मस्त वरणाच्या कढईवरचं झाकण काढलं आणि आता ती सुद्धा वाढणं करणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या मुलीची मदत असतेच. नाही बाबाला नाही पाहिजे, तुम्ही नका वाढू मॅडम. भात पाहिजे, भात नाही देत. तिला नाही पाहिजे पिशू. ते टेस्ट करून पहा कसं झालं सांग. मला व्हिडिओ एंड करायचा आहे. कुर्ती छान दिसत आहे पण जेन्युइनली. हा रिशू कसा झाला भात? खाल्ला नाही काही नाही. आगाऊ. साईड दे गाई. जिच्यासाठी केलं तिला विचारू दे. साईड दे. खरंच. प्रिशू कशी झाली? प्रिशूने तर खाल्लीच नाही. आता ना खूप दिवसाचे गॅप झालेली, त्याच्यामुळे म्हटलं जेवण करायच्या आधी आठवणीने हे काम करते. तर आज मी थोडंसं जास्तच घेते आहे मिश्रण. तसं 1 चमचाच घ्यायचा असतो आणि मी ग्लासमध्येच ठेवत असते भिजायला, पण दुसऱ्या दिवशी ते उकळावं लागतं. त्याच्यामुळे मग आज डायरेक्ट भांड्यामध्येच घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवून आता हे रात्रभर भिजत ठेवते. काहीच नाही पडलं त्याच्यात. डबल घे भात. माझा ग्लास नको ते. सर्वात छोटी वाढणं करणारी.
थँक्यू. बस 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 झालं. दे दे दे. झालं भरलं पोट. दे. सो खिचडी रेडी आहे, मसाला खिचडी. हाय बाबा. जिच्यासाठी केली तिला पण आवडली, शिवाय मला खूप जास्त आवडली कारण माझ्या लायकीची झाली आहे मस्त फिक्की फिक्की. आणि आता आम्ही मस्तपैकी या खिचडीचा आनंद घेतो. माझं जे पेंडिंग काम होतं ते पण मी करून घेतलंय. ती अशी काहीशी दिसते पण टेस्ट खरंच खूप जास्त छान झालेली. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मी जेवत होते तर प्रिशू मस्त मला चारत होती आणि मी तिला चारत होती. तर बाबाला म्हटलं की आमची क्लिप शूट करा, पण तिला बाबाच्या हातामध्ये मोबाईल दिसला त्याच्यामुळे तिचं सारखं लक्ष त्याकडेच जात होतं. कारण एवढंच असं असतं की तिला व्हिडिओ शूट करायचा असतो, आम्हाला शूट करू द्यायचा नसतो. सो असं काहीच चाललंय. आणि जेव्हाही मी अपसेट असते किंवा मी रडत असते किंवा मी जेवली नाही सर्वांसोबत, तर त्यावेळेचं प्रिशूचं हे ठरलेलं असतं. ती मस्तपैकी जेवायचं ताट घेते आणि मला चारते. आता मस्तपैकी ती इथे मला चारत आहे आणि मी तिला चारत आहे. असं काहीसं करून आम्ही आमचं जेवण आटपून घेतो. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते कारण ऑलरेडी 16 मिनिटाचा की काहीतरी व्हिडिओ झालेला आहे. आम्हाला तारक मेहताचा करंट एपिसोड बघायचा आहे जो खूप इंटरेस्टिंग आहे. प्रिशू वाटणं करते आहे. तर चला मी या ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.